गजर क्रिकेटचा आहे। जे जे मान्यवर इथे उपस्थित असतील, सांगोड्याचे असो, कोंढेरीचे असो किंवा वासुंद्रीचे असो, रांजनोलीचे असो किंवा वेहेलेचे असो, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या। आपल्या हक्काचं व्यासपीठ निर्माण केलंय, खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिलंय। या स्पर्धेचे आधारस्तंभ असतील हरेश्वर दादा पाटील साहेब असतील, अभिमन्यू पाटील असतील, मोरेश्वर पाटील असतील, मोहन सुतार असतील, त्यानंतर संजू पाटील असतील, कुमार पाटील असतील। यावेळी पहिला चेंडू स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे येतोय, चेंडूला उचलतो, फेकतो, दरम्यान एक धाव निश्चितच पूर्ण केली जाते। एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन श्रीगणेश धाबांचा पाहायला मिळतोय। विनीत आहे बॉलिंग ट्रॅकवर, गोलंदाज दोन फलंदाज सलामीचे आपण पाहतोय। एका बाजूने वीरेंद्र आणि केतनची जोडी आहे। पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, आप ट्रॅकर त्यावेळी समोरच्या दिशेना सापल्यात अडकवलाय, पहिली मोठी विकेट येते, लागलाय धक्का क्रमांक पहिला। थँक्यू सो मच। आमच्या सोबत नक्कीच कृष्णाजी हरिचंद्र पाटील साहेब आणि त्यांचे साथी मित्र नामदेवजी पाटील साहेब उपस्थित आहेत। एवन जोडी आहे खऱ्या अर्थाने सांगोडे गावाची, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये वेहेले बनाम रांजनोली, अतिशय चुरशीचा हा सामना। आठवा बाटना बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक नाही आणि त्याचा फायदा उचलला, चेंडूला पाठवून दिला सीमाबार, येतोय चेंडूला चौकार। तर नक्कीच दिशांत पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला पसवाई 11-7080 गावदेव वेहेले संघ आपण खेळताना पाहतोय। यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, रायसिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, गतीमध्ये बेट करतो फलंदाजाला। दिशांत पाटील साहेबांचा नक्कीच पसवाई 11-7080 गावदेवी वेहेले हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हरी रांजनोली। समोरच्या दिशेने पुलरलेनचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते, स्विंग नामही सबमरीन डिलिव्हरी, आणखी एक डॉट बॉल। पहिलं षटक 5 धाबा, एक चेंडू अजून बाकी आहे, एक गडी बाद झालाय पहिल्या षटकामध्ये, मोठी सफलता मिळाली। निश्चितच विजेंद्रला परतावं लागलं। न्यू बॅटर निलेश आलाय मैदानाच्या आतमध्ये, समोरच्या दिशेना घनागती प्रहार हवा याला आणि चेंडू एका टप्प्याने पाठवून दिलाय, सीमा रेषच्या पलीकडे येतो हा चेंडू, चौकार। सन्मान घेतोय या परिसरातील भाग्य विधाते सन्माननीय आदरणीय प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत। भगवान शेठ भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय। मी विनंती करतोय हरेश्वर दादा पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांना नक्कीच सन्मानित करायचं आहे। कासने गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत भगवान शेठ भोईर आणि कडक नोट 500ची नक्कीच खेळूला बक्षीस स्वरूपात त्यांनी दिली, त्यांच्याच माध्यमातून आपल्याला सामनावीराचे ट्रॉफीज लाभलेले आहेत। कासने गावच्या विकासाचे महामेरू प्रसिद्ध उद्योजक सहकारी समालोचक मिस्टर रोशनजी संते सरांचं देखील आता शुभागमन होतंय। दुपारचं सत्र
मोठी मॅच रोशन सर रंगते मैदानाच्या आतमध्ये जारी रांजरोली त्यांच्या अगेन्स्ट पसुआई 11-7080 गावदेवी वेहेले संघ संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. कॉम्पॅन मध्ये एक छोटासा बदल जाऊयात आता रोशन सरांच्याकडे. थँक्यू सो मच ओमी सुतार. थँक्यू सो मच रोशन पाटील यांचा आवाज आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने अंतिम दिवस आहे, सुपर संडे. श्रद्धांजली चषक आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती. नक्कीच कासने गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय भगवान शेठ भोईर साहेब उपस्थित आहेत. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे, धावबाची संधी आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. त्यांचे बंधू आदरणीय अतुल शेठ भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. नक्कीच ग्राउंडच्या अगदी बाजूला पाण्याची टाकी आहे. ती देखील टाकी ज्यांनी बनवलेली आहे आदरणीय भगवान शेठ भोईर, तुमचं मनापासून आभार. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ सांगोडे यांच्या वतीने आपलं मनापासून आभार. दानशूर व्यक्तिमत्व आहेत. बुधाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे विशेष सन्मान करूया. सॉफ्ट टेक्निकल टॅच सामना क्रमांक पहिल्या फेरीमधील शेवटचा सुरू आहे. एका बाजूला गावदेवी वेहेले आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच जय हरी राजनोली संघ. राजनोली संघ या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. धावसंख्या आहे 13. थोडीशी संत आणि सावध सुरुवात. या मॅच मध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोल पुल करतायत. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. मास्टर बघा, 4 व्हीलर कार 8011 या क्रमांकाची कार रस्त्यामध्ये आहे. ती आपण तिथून काढायची आहे. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21 धावा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला सामना स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल. वासुंदरी गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय ऑन साइडला फटका छान आहे. सीमा रेषेच्या बाहेर हाय तो चौकार.
सो मच वासुंदरी गावचे समाजसेवक आदरणीय रवी जाधव साहेबांचे ते आगमन होते, त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांचं देखील स्वागत आहे या श्रद्धांजली चषकामध्ये. आज अंतिम दिवस आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आणि मान्यवर देखील खूप मोठ्या संख्येने येत आहेत. त्या सर्व मान्यवरांचा आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. आमचे अत्यंत जवळचे मित्र विवेक खाडे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, आनंदित आहेत. काल त्यांचा संघ दाखल झालाय टॉप 5 मध्ये. गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये विवेक आहेत, बॅटची कडा, सॉफ्ट डिसमिसल, सुरेख झेल पकडलाय, शॉट फाईन लेगला, फलंदाज झाले बाद. लवलेश पाटील 5व्या क्रमांकावरती. श्री इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बॅटची कडा, पुन्हा एकदा झेल पकडलं यष्ट्यांच्या पाठीमागे प्रमोद म्हात्रेने, फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स वेहेले या टीमची. ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून या दुपारच्या सत्रामध्ये. कारण की क्रिकेट प्रमाणेच बैलगाडा शर्यत प्रत्येक गावागावामध्ये आता शर्यतींची बैल आहेत. जी परंपरा आहे संपूर्ण महाराष्ट्राला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली नाहीये आणि आलाय हा व्हाईट बॉल. फिंगर रोल केले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. नक्कीच दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज विवेकमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 28-28. भरपूर शफल झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 28 या धावसंख्येवरती स्थिर आहे. जो संघ जिंकेल तो संघ वनू स्पोर्ट्स कामतगर या टीम समोर फाईट करेल या पुढच्या मॅच मध्ये. बॅक टू द बॉलर खेळतायत. बॅटच्या टो एंडला चेंडू लागला होता. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती गावदेवी स्पोर्ट्स वेहेले या टीमची 28. खऱ्या अर्थाने कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषकाचं आयोजन येत्या 15 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत स्पर्धा आहे
48 ग्रामीण संघांचा सहभाग त्या स्पर्धेमध्ये असणार आहे. 6 दिवसांची स्पर्धा, ज्यामध्ये नक्कीच 5,500 रुपये प्रवेश फी आहे. पहिल्या क्रमांकासाठी 51,000 रुपयांचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी नक्कीच 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये, चौथ्या, पाचव्या आणि 6व्या क्रमांकासाठी 10,000 रुपये. 15 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधी. ओव्हर द विकेटने ऑन साइडला चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. वाईड इश लॉंग ऑन, सीमा पार, चौकार. डीजे मास्टर मनीष पाटीलने पहिल्या चेंडूवरती हा चौकार लगावलाय. धावसंख्या 32 धावा. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये यॉर्कर चेंडू आहे. ऑन साइडला खेळतायत. वाईड इश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. धावबाची संधी आणि यस पाहावं लागेल. नॉट आउट आहेत, नॉट आउट आहेत. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. मुरबाड तालुक्यातील नामवंत क्रिकेट स्पर्धा MS ग्रुप मुरबाड आयोजित आदरणीय विवेकजी खाडे आणि अजय बिडवी यांच्या माध्यमातून 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधी आहे. आई बागेश्वरी चषक लाईन पावी लागणार आहे. एका हातामध्ये चेंडू अडवलेला आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 35. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मुरबाड शहापूर तालुक्यातील 10 संघ, किनवली विभाग 10 संघ, कल्याण डोंबिवली 10 संघ, भिवंडी रायगड 10 संघ, त्यानंतर अंबरनाथ बदलापूर कर्जत 10 संघ, एकूण 50 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये. फुल टॉस, गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 39 धावा. 2 चेंडू शिल्लक आहे. त्या पहिल्या इनिंग मधील शेवट गोड करावा लागेल. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी, फेकी खराब झाली आहे. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 41. 41 धावा. सन्मानजनक धावसंख्या बनवलेली आहे. 15 टोटल उभी केली या मॅच मध्ये. गावदेवी स्पोर्ट्स वेहले या संघाने शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर येत आहेत आणि अप्रतिम झेल पकडलाय. विवेक भगतने फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41 आणि टार्गेट सेट केलेला आहे. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी जय हरी राजनोली या टीम समोर टार्गेट आहे 42 धावांचं.
जाधव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून साहेबांची ओळख आहे आणि साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. नामदेव पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण रवी जाधव साहेबांचा इथे सन्मान करूया. वासुंदरी गावचे समाजसेवक, उद्योजक आणि त्यांच्या सौभाग्यवती कार्यसम्राट विद्यमान सरपंच देखील आहेत वासुंदरी गावच्या आणि दादांचं आपण इथे विशेष सन्मान करूया. या स्पर्धेसाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. आज सकाळपासून आपण पाहतोय मान्यवर फार मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय महेंद्र पंडित साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. महेंद्र पंडित साहेब इथे उपस्थित आहेत आणि जहांगीर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. बेचाळीस धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये आणि जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल यायोगे आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ सांगोडे, व्हॉइस ऑफ टिटवाला, आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक टॅलेंटेड समालोचक, गुणवान समालोचक ज्यांनी सांगोडे गावाचं नाव या टेनिस विश्वामध्ये पोचवलेलं आहे आपल्या गोड आवाजामध्ये. त्यांचा आवाज आपण ऐकूया. ओमी सुतार सर यांचा आवाज खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी. संते सर, मिस्टर रोशन संते सर, मॅन फ्रॉम डोंबिवली, कारिवलीचा बुलंद आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकताय आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. महाराष्ट्रभर ज्यांचं समालोचन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि खऱ्या अर्थाने आज सांगोडे गावच्या नगरीमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय. मंत्रमुग्ध केलाय सकाळच्या सत्रापासून 2 दिवस त्यांचा सातत्याने आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय आणि नक्कीच त्यांच्या जवळच टेनिस क्रिकेटची एक मोठी स्पर्धा भरवली गेली त्यांच्या गावाजवळ. परंतु आपल्या शब्दाच्या कुठेतरी शब्दाला मान ठेवून ते इथे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतोय. चौकाराने स्वागत देखील करतोय या सेकंड इनिंगचा. पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय आणि धाव फलक आता 1 चेंडू आणि 4 असं पाहायला मिळत आहे. स्विशिट चांगला फटका पाठवलाय बॉलला सीमारेषा पलीकडे आणि आय थिंक हा षटकार पाहायला मिळतोय. आणि नक्कीच अनेक ऑफर्स या तारखेला त्यांच्याकडे आल्या होत्या, परंतु त्यांनी शब्द दिला होता आणि त्या शब्दाला ते जागे राहून 2 दिवस या स्पर्धेपर्यंत ते पोहोचले आणि चांगलं समालोचन त्यांचं राहिलं आहे. त्यांचं शतशः ऋणी राहील, धन्यवाद व्यक्त करेन. कारण एक चांगला समालोचक स्पर्धेला भेटणं खूप गरजेचं असतं आणि माझ्या समवेत खऱ्या अर्थाने त्यांनी काय जबरदस्त समालोचन केलं आहे. संपूर्ण प्रेक्षकांना ज्यांची ओढ लागली होती की कधी रोशन संते सर येतील. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाहीये. चेंडू थांबत नाहीये. 22च्या रूपाने चेंडू जातो लॉंग स्टॉप एंडला. आणखी एक धमाका, आणखी एक तडका, चौकार पाहायला मिळतोय.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आहेत आणि 2 धाबा तोपर्यंत नक्कीच कंप्लीट केल्यात. वाढती धावसंख्या 2 ने पुढे जाते. 5 चेंडू 17 धाबा. एका बाजूने आपण पाहतोय दिशांत पाटील साहेबांचा पसवाई 11 7080 गावदेवी वेहेले आणि त्यांच्या अंगे जयहरी रांजणोली. समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह खेळायचा होता. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम चेंडू डॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धाबा. धाव फलकावर 42 टार्गेट आणि टार्गेट मोडीत करत असताना जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. मध्ये नक्कीच जयहरी रांजणोलीच्या बॅटर्सनं डॉमिनेट केलंय गोलंदाज बॉबीला. यापुढील बिग फाईट चालू असलेल्या मॅचचा विजेता संघ आणि वनू स्पोर्ट्स कामतगर संघ अशी मोठी लढत पाहायला मिळेल. आणि क्वार्टर फायनल मध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश नोंदवलाय बोनकोडे टीमने. भूमी 11 बोनकोडे संघ जो पुरस्कृत केला गेलाय. मांडा टिटवालाचे प्रसिद्ध उद्योजक श्री गजानन डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांचा पुरस्कृत केलेला संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. तर दुसऱ्या बाजूने आय थिंक वनू स्पोर्ट्स कामतगर संघ त्यांच्याच गावातील योगेश पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. विजेंद्र येतोय सेकंड ओव्हर मध्ये. पॉवर प्लेची पाबंदी हटवली गेली. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय अलॉंग दी कार्पेट. मैदानाला गुदगुले करतोय चेंडू. 1 धाव येते. 1च्या मदतीने धाव फलक हलवर गतीने पुढे सरसावत आहे. 18 वर बिनबाद 18. फ्लाइंग स्टार्ट ड्रीम सुरुवात ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये. ड्रीम म्हणजे स्वप्न आणि स्वप्न खऱ्या अर्थाने भरपूर संघाने पाहिली या टुर्नामेंटसाठी. हाफ ट्रॅकर चेंडू लाईन पाहावी लागेल. महेंद्र भवर सर ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईड असेल. दंडित केलंय पंचांनी. स्क्वेअर लेग पंच आमचे संदेश सरांचं कार्य देखील अफाट राहिलंय. पहिल्या दिवसापासून त्यांनी पंचगिरी केली या स्पर्धेमध्ये. हाफ ट्रॅकर तिथे मात्र चांगला चेंडू बॅटवर आला नाही. संपर्कात जर आला असता सुजल तर सीमा पार नक्कीच गेला असता. चांगले चांगले गुणलेखक आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले. सूरज पाटील असतील, भावेश पाटील असतील, त्यानंतर प्रथमेश असेल, विकी पाटील असतील, सुजल पाटील असतील, रितेश पाटील असेल. शॉर्ट आर्म पूल देखना फटका. वलवलंय चेंडूला. वलन घेतोय चेंडू. 1 बाउन्स पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. आपल्या आगरी कोली बांधवांचे गोड असं संगीत ऐकवत आहे सर्व प्रेक्षकांना. नक्की दरम्यान उपस्थिती लाभले मिनेश पाटील साहेबांची. यापली लाईन पाहावी लागेल कारण पंच आम्हाला सांगतील वाईट चेंडू लेग स्टिक्सच्या बाहेर फेकला होता. वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात एक आणखी एक धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 24 वर. 3 चेंडू संपले दुसऱ्या षटकातील. अजून 3 फेकायचे बाकी आहेत. दरम्यान प्रमुख अतिथी मिनेशजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. सांगोडे गावातील एक प्रसिद्ध उद्योजक त्यांचं देखील सहर्ष स्वागत. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण केली आहे आणि 1च धाव तिथे मिळेल. 25 धावा. अर्ध्यापेक्षा जास्त पल्ला आता पूर्ण केलाय. निश्चितच जयहरी रांजणोली संघाने मोठा संघ आहे आणि त्याच्या अगेन्स्ट एक चांगलं बॅटल देताना वेहेले संघाचं नाव देखील तितकं मोठं आहे. दिशांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला फसवा 11 7080 गावदेवी बेहेले हा संघ खेळतोय. गुडलेन स्पॉटवरनं चेंडू पडला. खाली राहतोय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान मात्र 1 धाव येते.
विचार केला तर राजे छत्रपती स्टँड्स मध्ये देखील भरपूर चाहत्यांची गर्दी आहे. नक्की ते झाड आहे आणि झाडाच्या आड विसावा घेत आहेत. या क्रीडांगणाचं सौंदर्य आहे. राजे छत्रपती स्टँड्स मधनं जो सामना बघण्याचा आनंद आहे ना, मी म्हणेन की त्या ठिकाणाहून जो सामना पाहण्याचा आनंद आहे, VIP डाईज आहे खऱ्या अर्थाने तिथे. यावेळी स्क्वेअर कट, जबरदस्त फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवतो. चेंडू एका टप्प्याने पाठवून दिलाय सीमा पार. या श्रद्धांजली चषकाचा आणखी एक चौकार. थँक्यू सो मच डीजे. तर नक्कीच इंडियन प्रीमियर लीग मध्ये जसा तो VIP बॉक्स बनवतात पहा IPL मध्ये, आणि जिथे VIP येत असतात, तसं राजे छत्रपती स्टँड्स आहे क्रीडांगणासाठी. तिथे VIP प्रेक्षक बसलेले असतात. सामना बघण्याचा आनंद तिथून खूप चांगला येत असतो, कारण क्लिअरली बॅटर समोर दिसतो आणि एकदम म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाजूलाच ते स्टँड्स आहे. आणि त्यांना नक्कीच मीच उपमा दिली होती राजे छत्रपती स्टँड्स म्हणून. समोरच्या दिशेने फटका सुरेख, एक धाव पूर्ण, दुसरीचा निश्चितच प्रयत्न करतील. वेगाने ती धाव कंप्लीट केली. 2च्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावलाय. धावसंख्या 32 वर येऊन पोहोचते. आय थिंक आता विजयासाठी 11 चेंडू आणि धावांची गरज असेल 10. शॉट ऑन पूल, चांगला फटका, पेट्रोलिंगला कोणी नव्हतं तिथे पाठवून दिला. फाईन लेग, सीमा रेषा पलीकडे चेंडूला दन 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 करत सीमा पार. येतो हा चौका. प्रमुख मान्यवर उपस्थित आहे तिथे. मान्यवरांची मानती आली असं म्हणायला हरकत नाही. रवींद्रजी जाधव साहेब, वासुंद्री गावची अनबान शान, खऱ्या अर्थाने शिवसेनेचा आवाज असं त्यांना म्हटलं जातं. कार्य अफाट आहे त्यांचं देखील, कार्य देखील भगवं राहिलंय त्यांचं. साफसूत्र कार्य आणि नेहमीच समाज कार्यामध्ये अग्रेसर असलेलं असं नाव या विभागातील भाग्य विधाते रवींद्र जाधव साहेब. त्यांच्या समवेत नक्कीच त्यांचे बंधुराजे देखील उपस्थित आहेत आणि पाहुणे देखील उपस्थित आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या अभिले हलका हाताने पनिश करण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला होता, गती प्रदान केली नव्हती तिथे. 8 चेंडू आणि 5 धाबांची गरज. हा सामना पूर्णतः संपलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण अजून कोणताही गडी बाद झालेला नाहीये आणि 5 धाबांची मात्र गरज. 37 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. स्विच हिट, चांगला फटका, फिनिश करण्याची घाई दिसते. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झाला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव अजून घेतली जाते धावफलकावर. 4 ची गरज 7 मध्ये. या ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होईल का? गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय निलेश. यामध्ये फुल टॉस, फुल टोल वसूल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल. एका हाताने चेंडूला पकडलं, फेकलं, दरम्यान एक धाव. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा सामना विजयासाठी जरी रांजणोली टीमला, आणि जर वेहेली टीमला हा सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू डॉट फेकावे लागतील. कदाचित तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकणार नाही, कारण रांजणोली टीम चांगली बॅटिंग करतोय. ब्ल्यू जर्सी मध्ये आपण जहरी रांजणोली टीमला पाहतोय, ऑरेंज जर्सी मध्ये वेहेली टीमला पाहतोय. नवीन गोलंदाज कार्तिक येतोय बॉलिंग ट्रॅकवर. कार्तिकला आता या 3 धावा वाचवायचे आहेत आपल्या संघासाठी. हा कारनामा करून दाखवेल का कार्तिक? क्रिकेटमध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही चेतन, कारण चेतनने देखील भरपूर सामने कव्हर केलेत. साफसूत्र टेलिकास्ट श्री इव्हेंट लाईव्ह वाहिनी या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहताय. यावेळी मात्र फुल टॉस, सामन्याला कलाटणी देतोय षटकार, आणि हा सामना महेंद्र सिंग धोनी स्टाईलने कंप्लीट केलाय, फिनिश केलाय.
आणि या मॅच मध्ये आता दबदबा कायम ठेवलाय जय हरी रांजोली संघाचं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच डीजे. दरम्यान इथे शुभागमन होतोय कोंडेरी गावचे प्रसिद्ध उद्योजक शरदजी गायकर साहेबांचं शुभागमन झालंय. मित्रांनो त्यांच्याच माध्यमातून आपल्याला 5 ट्रॉफीज लाभल्या त्या स्पर्धेसाठी आणि नक्कीच साहेबांचं नक्कीच वेलकम असेल. या आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण आलात. आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत शरदजी गायकर साहेब. दरम्यान घेतो आपण मॅन ऑफ द मॅच. कोणता खेळाडू जो चांगला खेळ करत होत्या मॅच मध्ये त्याला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. तर रांजणोली संघर्ष नक्कीच जितूने चांगली बॅटिंग केली. 10 चेंडूमध्ये 27 धावा ज्याने बनवल्या आणि धावसंख्या नक्कीच कुठून काढायची होती. धावफलक चेस करायचं होतं आणि चेस करत असताना रेस लागली आणि ती रेस जिंकली जितूने. जितू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. टॉस साठी कॅप्टन देखील पाठवा.